पेनिट्रेशन टेस्टिंग जे आहे ते काय आहे? ओके, ही एक सेकंड फेज आहे एथिकल हॅकिंग नंतरची. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला एखाद्या कॉर्पोरेट कंपन्यांसोबत काम करायचंय तर, किंवा इव्हन ह्यामध्ये फ्रीलान्सिंग पण करू शकता. बऱ्याच वेळेला तुम्ही ऐकता की एखाद्या कंपनीमध्ये बग निघाला. माझ्या मते ते गुगल मधली एक निघालेली बघा, गुगल मध्ये एक बग्स फाइंड आउट केलेला, तर गुगल मधले त्या बग फाइंड आउट करणाऱ्याला 35 लाखाचा रिवॉर्ड भेटले. 35 लाखाचा. 35 लाख बग फाइंड आउट बग एक फाइंड आउट करायचा, त्याचा बेस पेनिट्रेशन टेस्टिंग. हा बेस नाही, ऍक्च्युअली पेनिट्रेशन टेस्टिंगच केलेला असेल. आता इव्हन मी पण केलेले आहेत बग. एका मोटरसायकल ब्रँड मध्ये आम्ही केलेला, वन ऑफ द मोस्ट ब्रँडेड आहे ती. त्यामध्ये आम्हाला बाउंटी रिवॉर्ड 6 लाख रुपयाचा भेट. म्हणजे काय कन्सेप्ट असते, एक फॉर एक्झाम्पल घेतो की ओटीपी बायपासिंग म्हणजे काय, लॉग इन करतो आपण. बरोबर. लॉग इन करताना फोन नंबर आपला टाकतो. फॉर एक्झाम्पल तुमचा मोबाईल नंबर टाकतो. बरोबर. आपल्याकडे काही टूल्स असतात, बबसूट, नेसस, त्यानंतर मग लिनक्स वरती मेटास्प्लॉइट वगैरे. मग आता ह्याच्यावरून आपण काय करतो, तर ते क्रेडेन्शियल्स आहेत ते मधले क्रेडेन्शियल्स चेंज करतो. त्यावेळेला तुम्ही लॉग इन करता, फोन नंबर टाकता आणि ओटीपी घेऊन लॉग इन करता. लॉग इन केल्यानंतर ओटीपी नेक्स्ट पेजला येणार आहे. मग त्या पेजच्या मध्ये जी प्रोसिजर आहे ती प्रोसिजर आपण गॅदर करतो. त्या प्रोसिजर मध्ये तुमचा जिथं फोन नंबर आहे तिथं स्विच करतो आणि मी माझा फोन नंबर टाकतो. म्हणजे काय होणार आहे की लॉग इन होताना तुमचा नंबर जाणार आहे, पण ओटीपी साठी जो नंबर आहे तिथं तो माझा नंबर आहे. ओटीपी येणार आहे माझ्या नंबरला. मग ओटीपी मी इथे टाकला आणि साइन अप जर झालो तर क्रेडेन्शियल गेले तुमचे. बरोबर. पण ओटीपी मी दिला, ओटीपी तुम्हाला आलाच नाही, बग झाला. आता असे कोणी काही करू शकतो. ओके, हे बग तुम्ही फाइंड आउट करता बेसिकली. म्हणजे मला असं वाटतं हे जे काही अकाउंट वगैरे हॅक होतात किंवा पैशाचे नाही का ओटीपी वगैरे मागतात, ते बऱ्याच वेळा नाही का आपण त्या जाहिराती वगैरे बघतो, मग तो ह्याच्यामध्ये पार्ट येतो का तो वेगळा पार्ट असतो? ऍक्च्युअली सायबर फॉरेन्सिक्स मध्ये बेस हाच असतो, पण ते हॅकर्स जे आहेत किंवा अटॅकर्स जे आहेत तेवढे प्रॉपरली शिकलेले नसतात की ते ह्या पद्धतीने जातील. ते बेसिक गोष्टी युज करतात.